तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमदार रोहितदादा पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने स्वतंत्र पॅनल दिलेलं आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। तुमचं नाव सांगा आणि कसा रिस्पॉन्स आहे, काय मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीमध्ये सामोरे जात आहात? नमस्कार, मी वासंती बाळासाहेब सावंत नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे। आपलं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे। रस्ते गटरी या समस्या आहेत, त्या आरोग्याच्या समस्या आहेत, त्या अपंगांच्या समस्या आहेतच। या सर्व समस्या घेऊन मी निवडणुकीला उभी आहे। कसा रिस्पॉन्स आहे? तासगावकरांचा रिस्पॉन्स कसा आहे? रिस्पॉन्स चांगला देत आहेत, पण समस्या सांगत आहेत। मग निवडून आल्यानंतर तुम्ही ते सोडवणार का? हो, निवडून आल्यानंतर मी समस्या त्यांच्या सगळ्या दूर करणार। 10 वर्षात भाजपची सत्ता होती, त्यांनी काही समस्या पूर्ण केलेल्या नाहीत। आता मी ते पूर्ण करीन। त्यांना मी म्हणजे त्यांच्या सगळ्या समस्या दूर करणार, त्यांच्या विश्वासाला पात्र राहणार। विजयाची कितपत खात्री वाटते? पुढं माजी खासदार आहेत संजय काका पाटील यांचं पॅनल आहे, कसा तुम्हाला विजयाची खात्री वाटते? चांगली आहे विजयाची खात्री। आमचा विजय 100% होणारच। रामकृष्ण हरी वाजवा तुतारी। नक्कीच आपल्याबरोबर काही महिला आहेत। तुमचं नाव सांगा आणि तुम्ही आता तुमच्या उमेदवारासोबत संपूर्ण तासगाव शहरामध्ये फिरत आहात, कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आहे, काय समस्या आहेत? नमस्कार, मी तेजस्विनी सावंत। आम्ही आता बरेच दिवस झाले जसा प्रचार चालू आहे तसं फिरतोय। तर मळे भाग थोडासा जिथे आहे तिथे आम्हाला रस्त्याची खूपच म्हणजे उणीव भासती आहे आणि आम्हाला त्या लोकांनीही बोलून दाखवलं की आम्ही तुम्हाला संधी देऊ, पण तुम्ही रस्त्यांचे कामं तेवढे करून घ्या, ते आहे। आणि जसं आपण वस्त्यांमध्ये फिरतो तिथे मला झोपडपट्टीचं थोडंसं जाणवलं की तिथे म्हणजे खूपच कचऱ्याच्या समस्या आहेत। कचऱ्यांचं डम्पिंग बाजूला आहे आणि त्यांची वस्ती आहे। तर मग ती एक समस्या, आम्ही त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळतो आहे का बघू, किंवा त्यांच्यासाठी काय आम्हाला करता येईल त्याच्याकडे आम्ही नक्कीच लक्ष देऊ। आणि महिलांसाठी खास तर मी असं बोलेन, कारण महिला उमेदवार असल्यामुळे आणि जसं की आम्ही सर्वसामान्य कुटुंबातूनच आलेलो आहोत, तर आम्हाला त्यांच्या समस्या जवळून माहिती पडतील, आम्ही ते नक्कीच त्यांना त्यात मदत करायचा प्रयत्न करू। आणि तुम्ही आम्हाला एक संधी देऊन बघा, पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही एक चित्र पालटलेलं असेल। थँक्यू। चिन्ह पोचले का तासगावमध्ये? हो, आता आम्हाला सकाळीच हे प्रत्यय आला। आम्ही जात होतो आणि छोटे छोटे मुलं तेच चाललेलं त्यांचं, रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी। तर आमचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस। त्याचं तुतारी तर पूर्ण तासगावपर्यंत पसरली आहे आणि ह्याची 100% खात्री आहे आम्हाला की तुतारी येणार। नक्कीच आपण पाहू शकता या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आणि या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये रोहितदादा पाटील यांचंच पॅनल निवडून येणार आणि नगराध्यक्षपदसुद्धा रोहित पाटील यांचाच येणार अशी खात्री इथल्या महिलांनी दिलेली आहे। नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत त्यांनीसुद्धा TV9 मराठीशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।